हाय हॅलो नमस्कार, खूप खूप स्वागत तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे गुरुवार आणि सियाचे पप्पा गेले ऑफिसला आणि माझी शिफ्ट दुपारून आहे, म्हणून ते सकाळी सकाळी जाऊन दुपारी वापस येणार, त्यानंतर माझं ऑफिस असणार आहे। तर इकडे माझी देवपूजा वगैरे सगळी झाली आहे आणि सिया आमची आजारी पडली आहे। तिला सर्दी खोकला आणि ताप आहे, तर मी तिला आता औषध वगैरे देऊन झोपी लावलं आहे आणि असा असणार आहे आमचा आजचा दिवस। तर बघूया कसा जातोय कसा नाही। तर माझ्या ऑफिस स्टार्ट होण्याच्या आधी मला पूर्ण घरातले कामं पण आवरायचे, सियाला पण बघायचे, तिचे पप्पा दुपारून येतील। चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा। वातावरण बघा, आज आभाळ वगैरे आलेला आहे, मोस्टली आज पाऊस हा होणारच आहे। इकडे बघा, झोपली ती, तिला रात्रभर ताप होता। तिला जर आता बरं नाही वाटलं तर संध्याकाळी आम्ही हॉस्पिटलला घेऊन जाऊ तिला। आणि आता मला माझ्यासाठी बनवायचं आहे ब्रेकफास्ट। ब्रेकफास्टमध्ये मी आज बनवणार आहे उपमा। तर मी आता उपमा बनवते। तर तुम्ही आपले व्हिडिओ कोणत्या सिटीमधनं बघत आहात हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, आणि तुम्हाला आमचे व्हिडिओज कसे वाटताय कसे नाही हे पण नक्की तुम्ही कमेंट करू शकताय। तर उपमा झाला आहे सियासाठी माझ्यासाठी। आता सिया तर झोपली आहे, ती उठली की मी तिला खाऊ घालणार आता। तर हे बघा, आता आमची सिया झोपेतून उठलेली आहे। बा सगळ्यांना हाय बोल, हाय बोल सगळ्यांना, हाय। तुला काय दुखतंय तुझं सांग त्यांना, काय होतंय तुझं? पोट दुखतं? काय दुखतं बा? ते सुकलं ग माझं पिल्लू, बबडू। पप्पा कुठे आहे बा? पप्पा कुठे गेले? ऑफिस कुठे गेले? ऑफिस कुठे गेले सांग त्यांना, पप्पा कुठे गेले? ऑफिस। वा, तुला बरं आहे का आता? तुला बरं वाटतंय? तुला काय झालं होतं? काय झालंय सांग? पोट दुखते म्हणते। तुला ताप पण आला होता ना पिल्लू? आता तिचा ताप थोडा कमी झालाय। तर आता बघू शकताय तुम्ही, वाजले 12:30। आता मला करायचंय लॉग इन। इकडे सिया तिचं खाणं सुरू आहे, खाण्यापेक्षा जास्त ती खाली पसाराच करते जास्त। आता इकडे सुरू झाला आहे सियाचा स्टडी आणि इकडे माझं ऑफिस। लॅपटॉप बंद झालाय, स्टार्ट करायला लागेल बाळा। तू आता अभ्यास कर, हा मी काम करते। इकडे खाली सिया खेळतीये, हे बघा, खाणं पण सुरू आहे, अभ्यास पण सुरू आहे। ठीक आहे, तर आता मला संध्याकाळी 10 ते 11 पर्यंत माझं ऑफिसचं काम असणार आहे। माझं प्रेझेंटेशन पण आहे आज, त्याचं पण प्रिपरेशन मला करायचं आहे। सियाचे पप्पा येतीलच दुपारपर्यंत। तर आमच्या दोघांचे जॉब वरून सियाला पण सांभाळणं आणि घरातले कामं हे सगळं करण्यामध्येच आमचा अख्खा दिवस जातो। आणि हे सगळं करताना भरपूर हे होतं, बट करतो। आम्हाला दोघांनाही बिझी राहायला आवडतं। आणि त्यात आणखी एक यूट्यूब। तर मी यूट्यूब का स्टार्ट केलं आहे, तर त्याचे 2 रीझन आहेत। फर्स्ट म्हणजे की सियाच्या सगळ्या मेमरीज कलेक्ट होत आहेत इथं, आणि ती त्या मोठ्या झाल्या, ती जेव्हा मोठी होईल तर तिला हे नक्कीच बघायला मिळतील, तिला हे आवडेल, ह्या हेतूने मी करतीये। आणि सेकंड म्हणजे माझी आवड, यूट्यूब स्टार्ट करणं हे मला खूप दिवसांचं करायचं होतं स्टार्ट, बट त्याला मुहूर्त असं काही चांगला लागत नव्हता। बट आता मी हळूहळू स्टार्ट करते, हळूहळू व्हिडिओ शूट
ते एडिट वगैरे करून टाकते आणि त्याला तुमचा सगळ्यांचा खूप सपोर्ट भेटतोय, त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार. बघा तिने बुक ओपन केलंय आणि तिकडं ते आईस्क्रीमचं पिक्चर आहे, तर ती बोलतीये आयशू. तिला एवढी सर्दी झाली तरी तिला आयशूच आठवती. काय बाळा ते बघा, तिला आईस्क्रीम नाही बोलताय, ती आयशू बोलती. तर तिचा असा अभ्यास करणं सुरू असतं. तर शी इज व्हेरी ऍक्टिव्ह बेबी. ऍक्च्युली तिला एखादी गोष्ट आपण एकदा जरी सांगितली ना, ती प्रॉपर तिच्या मेमरीमध्ये लगेच सेव्ह होऊन जाते. आणि सगळेच लहान मुलं ऍक्टिव्ह असतात आणि हेच त्यांचं वय असतं त्यांना घडवण्यासाठी. किंवा ते म्हणतात ना, लहान मूल म्हणजे मातीचा गोळा असतो आणि आपण त्याला जसं जसा आकार देऊ तसं तसं तो घडत जातो. तर सध्या आम्ही आमच्या मातीच्या गोळ्याला आकार देण्याचा प्रयत्न करत असतो दोघं पण. तर इकडे बाप लेकीच्या व्हिडिओ कॉलवर गप्पा सुरू आहे. ते जेव्हा पण ऑफिसला जातात त्यांना दिवसातून 1 ते 2 वेळेस व्हिडिओ कॉल हा करावाच लागतो सियासाठी. इकडे माझं काम सुरू आहे आणि ही पोरगी बघा, बाळा पडली तर चल उतर खाली. नाही उतर बा, त्याच्यात पाणी नाहीये. तुला इकडे ग्लास मध्ये पाणी दिलंय ना मी. उतर. हा उतरणार नाही. दमू दमू. पप्पा कुठे? पप्पा कुठे गेले? ही बॉटल कोणाची? ही बॉटल कोणाची? पप्पाची ना. मग तू कस काय घेतली? तुझी आहे. पप्पाची प्रत्येक गोष्ट तुझी आहे ना. बोटा पप्पाची बोटा आहे. तुझी आहे का पप्पाची आहे? काय झालं? कोण आलं? कोण आलंय? कोणता? कोणता राडा म्हणतोय मी? मग तू आता मी आमच्या दोघांसाठी बनवते चहा. इकडे सियासाठी दूध गार करायला ठेवलंय. इकडे ऑफिसचं काम चालू आहे. इकडे सिया खेळतीये. तिचे पप्पा बघा फोनवर बोलताय. आणि आता थोडा ब्रेक घेऊन मला संध्याकाळचा स्वयंपाक पण बनवायचा आहे. 9:30ला मीटिंग आहे. तर त्याआधी आमचा स्वयंपाक बनवून जेवण झाले पण पाहिजे. तर चला. आणि ह्या मॅडमचे असे काही ना काही कुटाणे सुरू असतात. तर आपला नेहमीचा प्रश्न, भाजी काय बनवायची? भाजी काय बनवायची? काय बनवायची भाजी? पण काय? तर सगळ्या बायकांना पडलेला नेहमीचा प्रश्न, भाजीला काय बनवायचं? सकाळ संध्याकाळचा. आणि ॲज युज्युअल नवऱ्यांचा आन्सर काही पण बनव. आणि जेव्हा आपण बनवतो आणि त्यांच्यासमोर ताट घेऊन जातो तेव्हा त्यांचं एकच उत्तर असतं, दुसरं काही नाही भेटलेलं. तर हे रोजचंच आहे. आणि इकडे बघा मी स्वयंपाक करते आणि सियाने तिची खेळणी कशी इकडे आणून ठेवली. खेळणी तिच्या इकडं आणि ती इकडं. बा तुझं बुबू ठेव नीट. ते बघ तिने ठेवलंय. तर आज मी बनवणार आहे डाळ ढोकळी, डाळ चकुल्या, वरण चकुल्या. प्रत्येक भागात वेगवेगळे म्हणतो बघा. गुजरातमध्ये आय थिंक डाळ ढोकळी, डाळ ढोकळी म्हणतात. कारण की तारक मेहता का उलटा चष्मामध्ये दयाभाभी
करायची. तर तोच मेन्यू मी आज बनवणार आहे, जो की झटपट होईल आणि खायला पण चांगला लागतो. तर तुम्ही इकडं बघू शकताय, हे वरण चकल्या, इकडं भात. सियासाठी रोज आम्हाला भात करायला लागतो. आमचा स्वयंपाक रेडी आहे आणि आता मला जेवायचं आहे हे सियाचं. तर सियाला भातामध्ये वरण किंवा सांबर, डाळ वगैरे काहीच नाही आवडत, तिला फक्त प्लेन राईस आवडतो. आता 2 मिनिटात माझी मीटिंग स्टार्ट होणार आहे, तर बघू. आता वाजले संध्याकाळचे 9:30. 9:30 ते 10:30 1 तास मीटिंग आहे. बघूया कशी होती. आय होप सो, कारण की मला प्रेझेंट करायची. हाय जॉन. So finally the meeting is ended. This is how I spent my day. Guys, if you are like our video, do like, share and subscribe to our channel. Thanks for watching. Bye bye.